बनवणार आहे झटपट जवळा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे शेंगदाण्याचं तेल आहे, हा कच्चा कांदा आहे, हा मालवणी मसाला आहे, मीठ आहे आणि हा जवळा आहे. हा जवळा मी स्वच्छ धुवून आहे ना थोडं वाळत घातला होता अर्धा पाऊण तास, कारण तो परत आता मला भाजून घ्यायचा आहे तव्यावरती. आता मी जवळा आता तव्यावरती टाकून चांगला भाजून घेणार आहे कुरकुरीत होईपर्यंत. स्लो गॅसवरच भाजायचं आहे, याला जास्त हाय फ्लेमवर भाजायचं नाही, कारण याला कुरकुरीत करायचं आहे मला. बघा हातानेच परतवायचा, हाताने सारखा परतवत राहायचं, भाजणार नाही. छान असं कुरकुरीत करून घेणार आहे. किती सुंदर पांढरा शुभ्र जवळा आहे मस्तपैकी. असा हातानेच हलका हलका परतवून घेणार आहे. छान सुगंध येतो याच्यातून मस्तपैकी आणि झटपट होणार आहे. म्हणजे आपल्याला न्याहारीच्या वेळेला जास्त वाट बघत बसायची नाही आहे. भाकरी बनवली की कच्चा कांदा, आपला मालवणी मसाला, मीठ टाकायचं, हा जवळा टाकायचा आणि मग त्याच्यावरती तेल घालायचं आणि चुरायचं आणि पटकन खायला बसायची न्याहारी की एक 10-15 मिनटात आपली न्याहारी रेडी होते. भाकरी जर रेडी असेल ना तर 1-5 मिनटात हा जवळा तयार होतो कांदा बिंदा कापून. आणि चवीला पण फार छान लागतो भाकरीबरोबर. गरम गरम भाकरी आणि हा जवळा खूप छान लागतो. एकदा बनवा आणि खा. असं आम्ही बनवतो तसं मालवणी लोक. ह्याच्यात मालवणी मसालाच घालायचा आहे, आपल्याला लाल तिखट नाही घालायचं आहे. पण मालवणी मसाल्यांमध्ये सगळ्या प्रकारचे गरम मसाले पडलेले असतात ना, त्याच्यामुळे या जवळ्याला पण चव फार छान लागते. हा बघा आता थोडा थोडा रंग बदलत आला आहे आणि असं कुरकुरीत पण झालं आहे. हा बघा, हा येतोय आवाज, हे बघा. मस्तपैकी. आता याला परत धुवायची गरज नाही, कारण मी हा धुवूनच हे केलं आहे, गरम केलं आहे. कारण धुवून जर हे केलं ना, गरम केला ना, म्हणजे तव्यावर घातला ना, तर मग तो नरम पडतो. त्याच्यामुळे पहिला धुवायचा आणि मगच भाजायचा. आता हा आपला झालेला आहे जवळा. आता याला बाजूला करते मी एका साईडला, कारण गॅसमध्ये जास्त गरम असतो ना. आता मी या एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते काय करणार ते. बघा आता एक साईडला करून घेतला आहे. आता मी दाखवते नंतर काय करते ते. आता मी या ताटामध्ये काढून घेणार आहे याला. आता मी हा जवळा ताटामध्ये काढून घेतला आहे. आता ह्याच्यात मी कच्चा कांदा घालणार आहे. हा कांदा आहे ना, हा असा कच्चा घालणार आहे पूर्ण. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे ही. कच्चा कांदा घालणार आहे. कच्चा कांदा घातला मी याच्यामध्ये. आता थोडंसं मीठ घालणार आहे याच्यामध्ये. हे बघा, कारण ऑलरेडी जवळा थोडासा खारट असतो ना, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ घालणार आहे. थोडंसंच मीठ घालते. मीठ घालून झालं, आपला मालवणी मसाला घालणार आहे याच्यावरती. हा बघा एवढा घालणार आहे, एवढा पण नाही घालणार आहे, त्याच्यापेक्षा कमी घालणार आहे. कारण आमच्याकडे जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे मी असं थोडंसं स्प्रिंकल करणार आहे. हा मालवणी मसाला टाकला याच्यावरती आणि आता ह्याच्यावरती कच्चं तेल घालणार आहे मी. आम्ही शेंगदाण्याचं तेल खातो, हे बघा, त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचं तेल घालणार आहे. ते पण थोडंसंच घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे. हे बघा, आता हे छान असं मिक्स करणार. हे हातानेच मिक्स करायचं असतं. हे पहा, झालं आपला जवळा रेडी. आता गरम गरम भाकरी आणि जवळा आम्ही आता खायला बसणार आहे. बघा मस्तपैकी.
आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे, पण जवळा बिवळा धुताना मी तुम्हाला दाखवलं नाही आहे. पण छान असा कुरकुरीत आवाज येतो आहे बघा. पण जर आपण पहिला जवळा भाजून नंतर जर धुतला असता ना तर जवळा नरम पडला असता. त्याच्यामुळे मी अगोदर जवळा हे केला, धुतला आणि मग आत्ता भाजला. थोडा पंख्याखाली वाळवला त्याला मस्त छानपैकी. आणि मग आता हा झाला आपला रेडी. आता भाकरी, गरम गरम भाकरी आणि जवळा आपण आता खायला बसूया. आज आपण बनवणार आहोत कोकणातली न्याहारी म्हणजे भाकरी आणि सुका जवळा बनवणार आहे. सुका जवळा कसा बनवणार तो मी नंतर तुम्हाला दाखवते. आता भाकरी बनवली आहे. ही ज्वारी आणि बाजरीची मिक्स भाकरी आहे. पहा किती मोठी बनवली आहे मी. आता मी भाकरी तव्यावर घालून घेतली आहे. गॅस मोठा ठेवला आहे. आता मी भाकरी परतवणार आहे. ही पहा एवढी मोठी भाकरी बनवली आहे बघा, तवाभर. हे बघा, तर ही मी भाकरी तुम्हाला परतवून दाखवणार आहे. थोडं पाणी सुकलं की भाकरी पलटायची. दिसली भाकरी पलटली आहे मी. छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे भाकरी. आणि मग त्याच्यानंतर मी जवळा कसा बनवते ते तुम्हाला दाखवणार आहे. ही आमच्या कोकणामध्ये सकाळी न्याहारी असते, भाकरी आणि सुका जवळा. जी घाईघाईत बुधवार, शुक्रवार, रविवार घाईघाईमध्ये पटकन न्याहारी काय बनवायची तर ती भाकरी आणि जवळा. आणि आमच्या कोकणातल्या पद्धतीतच मी करून दाखवणार आहे. मी बघा भाकरी मी हातानेच थापलेली आहे भाकरी. माझा लोखंडाचा तवा आहे. मी जेवण, चपाती, भाकरी हे सगळं आहे ना मी लोखंडाच्या तव्यावरच करते, कारण त्या निमित्ताने आपल्या पोटामध्ये थोडंफार लोह जातं म्हणून हा लोखंडाचा तवा आहे. आता बघा माझी भाकरी कशी मस्त टम्म फुगली आहे. दिसली भाकरी टम्म फुगताना मस्तपैकी. त्याला काही मी केलं नाही, कशाने फडक्याने पण मी दाबलं नाही आणि काही नाही, आपोआपच टम्म फुगली आहे भाकरी. अशी मस्त टम्म फुगली आहे भाकरी. तर चारी बाजूने छान शेकून घेणार तिला. हे बघ दिसली. चारी बाजूने छानपैकी मी भाजून घेते भाकरी टम्म फुगलेली. तर भाकरी टम्म फुगली ना की साईडच्या कडा आहेत ना त्या भाजल्या नाही जात, म्हणून मग ती साईडच्या कडा छान भाजून घेते मी. हे पहा साईडच्या कडा भाजून घेते मी. आता ही खाली उतरवते. झाली आपली भाकरी एक रेडी. आता या आपल्या 2 भाकऱ्या रेडी झाल्या आहेत. चला मग आपली जवळा आणि भाकरी रेडी आहे. चला जेवायला. ही आहे आपली सकाळची न्याहारीची डिश आहे ही. तर मी न्याहारीची डिश म्हणून बनवली आहे, झटपट बनवली आहे.